नाशिकच्या गोदावरी नदीला पूर, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी. गंगापूर धरणातनं 8,000 क्युसेक्सनं विसर्ग सुरू. गोदाकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातल्या नेसू नदीला पूर. पुराच्या पाण्यातून पाईप आले वाहून. पाईप घेण्यासाठी नागरिकांची धावपळ. पुण्यामध्ये कालपासून मुसळधार पाऊस. डेक्कन परिसरातील पुलाची वाडी नदीलगत असलेल्या घरांमध्ये शिरलं पाणी. पुण्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बाबा भिडे पूल पाण्याखाली. त्यामुळे पुलावरची वाहतूक बंद. खडकवासला धरणातनं मुठा नदीपात्रामध्ये 35,000 क्युसेक्सनं विसर्ग. नागरिकांना खबरदारी घेण्याचं मुठा कालवा उपविभागाचं आवाहन. पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातली सगळी धरणं ओव्हरफ्लो. साताऱ्यातल्या महाबळेश्वर आणि कोयना परिसरात पावसाचा जोर वाढला. गेल्या 24 तासात महाबळेश्वर परिसरात 110 मिलीमीटर तर कोयना परिसरात 95 मिलीमीटर पावसाची नोंद. राधानगरी धरणाचा आणखी एक स्वयंचलित दरवाजा उघडला. एकूण 2 स्वयंचलित दरवाजे आणि विद्युतगृहातनं पाण्याचा विसर्ग सुरू. भोगावती नदीपात्रात 4,300 क्युसेक्सनं विसर्ग. 2 दिवसांच्या पावसानं परभणीतील नदी आणि नाल्यांना पाणी. येलदरी प्रकल्पात 2% तर लोअर दुधनातला पाणीसाठा 5.25% वाढला. भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची दमदार हजेरी. काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी जोरदार पाऊस. पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका. भंडाऱ्यातल्या गोसेखुर्द धरणाचे 8 दरवाजे केले बंद. आता 25 दरवाजांमधनं 1,01,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू. वाशिममध्ये गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आडोळ प्रकल्प तुडुंब. अनके गावाच्या सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्यानं शेतकरी आणि नागरिक समाधानी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला. राजापूर, लांजा, साखरपा, संगमेश्वरमध्ये मुसळधार पाऊस. शेतकऱ्यांना दिलासा. सिंधुदुर्ग जिल्ह्याला काल रात्री मुसळधार पावसानं झोडपलं. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पावसाच्या जोरदार सरी. आज सिंधुदुर्गला पावसाचा येलो अलर्ट. गोंदिया जिल्ह्यातल्या पुजारी टोला धरणाच्या 6 दरवाजांमधनं 4,766 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना प्रशासनानं दिला सतर्कतेचा इशारा. नाशिकात सुरू असलेल्या दमदार पावसानं गिरणा धरणातील पाणी साठ्यात वाढ. धरणामध्ये सध्या 50.65% इतका पाणीसाठा. मुंबईमध्ये पावसानं सरासरी ओलांडली. आतापर्यंत पावसाळा सुरू झाल्यापासून 2,361 मिलीमीटर पावसाची नोंद. 7ही धरणांमध्ये मिळून 95%हून अधिक पाणीसाठा. अनुस्कुरा घाटामध्ये दरड कोसळून 36 तास उलटले. पश्चिम महाराष्ट्राकडनं घाटातून कोकणाकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद. सार्वजनिक बांधकाम विभागाचं युद्धपातळीवर काम सुरू. नाशिकात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोमेश्वर धबधबा प्रवाहित. पाणी वाढण्याची शक्यता असल्यानं पर्यटकांना पाण्याकडे जाण्यास मज्जाव. पोलीस आणि गृहरक्षक दलाचे जवान तैनात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.